नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वानंदी करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महा टीईटी पेपर 1 आणि पेपर 2 यासाठी महत्त्वाचा असणारं मराठी व्याकरण हा जो घटक आहे हा आपण आज पाहणार आहोत. मित्रांनो, यामध्ये आपण जवळपास महत्त्वाचे 20 प्रश्न घेतलेले आहेत पूर्ण स्पष्टीकरणासह आणि 20ची 20ही प्रश्न आपल्याला मागील वर्षी परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न उत्तरे आहेत. त्यामुळे आपला हा व्हिडिओ जो आहे हा रिव्हिजन व्हिडिओ म्हणून होणार आहे. मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओची पीडीएफ जर डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला दिलेले आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न आहे, शब्दांच्या जाती ओळखायच्या आहेत. अबब आणि अरेरे या शब्दांच्या जाती कोणत्या आहेत? मित्रांनो, उत्तर जर येत असेल तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून देत राहा, म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन या व्हिडिओमध्ये होऊन राहील. तर पहा, शब्दांच्या जाती ओळखायच्या आहेत. अबब आणि अरेरे या शब्दांच्या जाती. तर हे शब्द आहेत पहा ऑप्शन क्रमांक 4, तर केवल प्रयोगी शब्द आहेत. यामध्ये पहा, अबब हा जो आहे हा आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे आणि जो अरेरे शब्द आहे तर अरेरे शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, क्रीडांगण या शब्दाचा समास ओळखायचा आहे. पहा, क्रीडांगण या शब्दाचा समास कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, तर तत्पुरुष समास आहे पहा क्रीडांगण या शब्दासाठी. तर तत्पुरुष समास काय असतो लक्षात घ्या. ज्या समासात दुसरे पद महत्वाचे नसून समासाचा विग्रह करताना गाळलेला शब्द किंवा रिकामा शब्द विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो त्यास तत्पुरुष समास असं म्हटलं जातं. म्हणजे क्रीडांगण म्हणजे काय तर पहा चतुर्थी तत्पुरुष आहे आणि क्रीडेसाठी असलेलं अंगण म्हणजेच काय तर क्रीडांगण. पर्याय क्रमांक 2 तत्पुरुष समास आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालील शब्दातील काळ आपल्याला ओळखायचा आहे. या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे वाक्य दिलेलं आहे, आपण शब्दामध्ये दिलेलं आहे. तर यामध्ये वाक्य काय आहे? सर्व स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी सतत अभ्यास करत असतात. यामधील आपल्याला काळ कोणता आहे ते ओळखायचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3, तर रीती वर्तमान काळ आहे. सगळ्यात पहिलं आपण पाहूया रीती वर्तमान म्हणजे काळ. वर्तमान काळ म्हणजे काय तर पहा, वर्तमान काळात एखादी क्रिया सतत म्हणजे कंटिन्युअस चालू किंवा सतत करीत असण्याची जी रीत समजली जाते त्याला म्हटलं जातं रीती वर्तमान काळ. आणि करत असतात पहा, करत असतात हे जे वाक्य शब्द आहे तर या संयुक्त क्रियापदामधून क्रिया वर्तमान काळात सतत करण्याची जी कर्त्याची रीत आहे म्हणजेच हे जे आहे हे रीती वर्तमान काळाचं उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, जेव्हा त्यांनी परीक्षा दिली तेव्हा तो पास झाला. पहा, प्रश्न आणि वाक्य हे महत्वाचं आहे. जेव्हा त्यांनी परीक्षा दिली तेव्हा तो पास झाला या वाक्यातील गौण वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. पहा, त्यांनी किंवा कधी कधी आपण त्याने असंही आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. तर या वाक्यातील गौण वाक्य कोणतं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, तर जेव्हा त्याने परीक्षा दिली हे जे वाक्य आहे हे गौण वाक्य आहे. लक्षात ठेवा, म्हणजे दिलेलं जे वाक्य आहे हे संकेत बोधक उभयान्वयी अव्ययाने जोडण्यात आलेलं आहे. जेव्हा त्याने परीक्षा दिली हे गौण वाक्य आहे, तेव्हा तो पास झाला हे प्रधान वाक्य आहे. लक्षात ठेवा, प्रधान वाक्य कसं असतं आणि गौण वाक्य कसं असतं हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. प्रधान वाक्याला प्रश्न केल्यास गौण वाक्य मिळते. म्हणजेच काय, या ठिकाणी कोणता प्रश्न केलेला आहे? केव्हा तो पास झाला. पहा, केव्हा तो पास झाला? जेव्हा त्याने परीक्षा दिली. म्हणजेच केव्हा तो पास झाला लक्षात ठेवा कधी आहे आणि तेव्हा तो पास झाला हे प्रधान वाक्य आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मी वेळेत गेलो म्हणून तो मला भेटला. या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. वाक्य परत एक वेळा पहा, मी वेळेत गेलो म्हणून तो मला भेटला या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, तर परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय. लक्षात ठेवा, परिणाम आपल्याला दिसून येतो. मी वेळेत गेलो म्हणून तो मला भेटला हा परिणाम आपल्याला सरळ सरळ कळून येतो. यामध्ये दिलेले जे वाक्य आहे म्हणून या परिणाम बोधक या उभयान्वयी अव्ययाने हे जोडलेलं आहे, कारण पहिल्या वाक्यातील कमीपणा दुसऱ्या वाक्यामध्ये सांगण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, मी वेळेत गेलो म्हणून तो मला भेटला हे उभयान्वयी अव्ययाचा कोणत्या परिणाम बोधकाचा उदाहरण आहे. ऑप्शन 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, लोकांनी आपणहून श्रमदान केले. या वाक्यातील आपण या सर्वनामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. पहा, आपण, लोकांनी आपण होऊन श्रमदान केले या वाक्यामधील आपण हे जे आहे हे सर्वनामाचा प्रकार कोणता आहे?
तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 तर आत्मवाचक सर्वनामाचा प्रकार आहे. लक्षात ठेवा, आत्मवाचक दिलेल्या वाक्यामध्ये आपण हे आत्मवाचक सर्वनाम किंवा स्वतः वाचक आहे. लक्षात ठेवा, ते वाक्यामध्ये स्वतः या अर्थाने वापरण्यात आलेलं आहे. आपण होऊन म्हणजे काय तर स्वतः होऊन. लक्षात ठेवा, आत्मवाचक सर्वनाम आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा हे आत्मवाचक सर्वनाम असते किंवा यालाच वाचक स्वतः वाचक सर्वनाम देखील म्हटलं जातं. या ठिकाणी आत्मवाचक सर्वनामाची व्याख्या आपल्याला तोंडपाठ लक्षात करणं गरजेचं आहे, म्हणजे आपल्याला असे उदाहरणं सोडवता येतील. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, वाऱ्याहून चंचल मन असते. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. यामध्ये वाऱ्याहून हा जो शब्द आहे हा अधोरेखित केलेला आहे, म्हणजे या शब्दाची विभक्ती काय आहे आपल्याला ओळखायची आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 तर पंचमी ही विभक्ती आहे. सर्वात पहिलं विभक्ती म्हणजे काय तर नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारे जे संबंध आहेत ते संबंध ज्या विकाराने दाखवले जातात त्या विकाराला म्हटलं जातं पहा विभक्ती. आणि दिलेल्या वाक्यामध्ये वाऱ्याहून या शब्दाला पंचमी विभक्तीचा हून हा प्रत्यय लागलेला आहे. पहा, वाऱ्याहून हून जो आहे तो पंचमी विभक्तीचा प्रत्यय आहे. आणि पंचमीचे प्रत्यय कोणते कोणते आहेत? ऊन आणि हून हे दोन त्याचे प्रत्यय आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, अनाथ या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता आहे? अनाथ या शब्दाचा समानार्थी शब्द तर उत्तर होईल याचं पहा ऑप्शन क्रमांक 3 तर पोरका हा जो आहे हा अनाथ या शब्दाला समानार्थाचा असणारा शब्द आहे. आणि मित्रांनो, अशाच पद्धतीचे आपल्याला 200 पेक्षा जास्त समानार्थी शब्द जर पाहायचे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. पहा, अनाथ या शब्दाला अजून समानार्थी शब्द पोरका, आई वडिलांशिवाय, दीन, निराश्रित आणि निराधार हे जे आहेत अनाथाला शब्द आहेत. यानंतर पहा अजून एक शब्द आहे करुणा. तर करुणासाठी समान अर्थाचे शब्द दया, कृपा, कीव, माया हे त्याचे समानार्थी शब्द आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, वारंवार हा शब्द कोणत्या क्रियाविशेषणाचे अव्यय आहे? वारंवार हा शब्द कोणतं क्रियाविशेषणाचं अव्यय आहे? तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 तर आवृत्ती दर्शक आहे. पहा, आवृत्ती दर्शक आहे. वारंवार म्हणजे काय? रिपीट होणारा म्हणजेच आवृत्ती त्या ठिकाणी दाखवलेली आहे. आवृत्ती दर्शक हा कालवाचक क्रियाविशेषणाचा उपप्रकार आहे. आणि आवृत्ती दर्शक म्हणजे काय तर घटनेची पुनरावृत्ती दर्शविणाऱ्या शब्दांना आवृत्ती दर्शक क्रियाविशेषण अव्यय असं म्हटलं जातं. यामध्ये उदाहरण पाहायचं झालं तर पहा, वारंवार, फिरून, दररोज, क्षणोशैली हे जे आहेत हे आवृत्ती दर्शकाचे उदाहरण आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पैशापेक्षा माणूस मोठा या वाक्यातील पेक्षा कोणत्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे? पहा, पैशापेक्षा, कशापेक्षा? पैशापेक्षा माणूस मोठा या वाक्यामधील पेक्षा हा जो शब्द आहे हा शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे. तर कोणता शब्दयोगी अव्यय प्रकार आहे? या ठिकाणी उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक 3 तर तुलनावाचक. यामध्ये पैशाची तुलना केलेली आहे त्यामुळे पैसा, लक्षात ठेवा, तुलनावाचक हे अव्यय आहे. तर पहा, शब्दयोगी अव्यय हे काय आहे? वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दांशी असणारा जो संबंध दर्शविणारे अविकारी शब्द असतात त्यांना शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जातं. यामध्ये पहा, शब्दयोगी अव्यय हे नेहमी एखाद्या नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येतात. यामध्ये तुलनावाचक जे आहेत यामध्ये पेक्षा, तर, मध्ये आणि परीस हे जर असतील तर ते तुलनावाचक शब्दयोगी अव्यय असतात. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, राजा घोड्यावर बसून निघाला वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप ओळखायचं आहे. या ठिकाणी घोड्यावर हा शब्द अधोरेखित केलेला आहे तर घोड्यावर या शब्दाचं आपल्याला सामान्य रूप सांगायचं आहे. उत्तर होईल याचं ऑप्शन क्रमांक 3 तर घोड्या हे जे आहे हे सामान्य रूप असणार आहे. लक्षात ठेवा, विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी जसे शब्दांचे सामान्य रूप होते तसेच शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वीही सामान्य रूप होत असतं. यामध्ये मूळ शब्द आहे घोडा, शब्दयोगी अव्यय आहे घोड्यावर म्हणजेच वर हा जो आहे हा शब्दयोगी अव्यय आहे. आणि त्याचं सामान्य रूप काय आहे तर सामान्य रूप आहे पहा घोड्या. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, दोनदा जन्मलेला हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे? पहा, दोनदा जन्मलेला हा विग्रह आपल्याला सांगायचा आहे की कोणत्या सामासिक शब्दाचा आहे. तर त्याला म्हटलं जातं पहा ऑप्शन क्रमांक 4 तर द्विज म्हणजे काय? द्विज, लक्षात ठेवा, द्विज म्हणजे 2 वेळा जन्मलेला किंवा दोनदा जन्मलेला. यामध्ये पहा अग्रज आहे. अग्रज म्हणजे काय तर आधी जन्मलेला.
अनुज म्हणजे काय तर अनुज म्हणजे पाठीमागून म्हणजे मागून जन्मलेला. आणि द्विज म्हणजे काय तर यामध्ये ब्राह्मण आहे, दात आहे आणि पक्षी आहे म्हणजेच दोनदा जन्मलेला. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे अबब किती मोठा साप आहे, यातील अबब काय आहे. मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि हा प्रश्न आपल्याला व्याकरणामध्ये खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. अबब किती मोठा साप आहे या वाक्यामधील अबब हे जे आहे हे काय आहे. तर हे आहे पहा केवल प्रयोगी अव्यय. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पहा केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय तर आपल्या मनातील विचार व्यक्त करण्या अगोदर उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी केवल प्रयोगी अव्यय जे आहे ते वापरलं जातं आणि अबब हे जे आहे हे आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे रामाने रावणास मारले या वाक्यातील प्रयोगाचे नाव आपल्याला सांगायचं आहे. पहा या ठिकाणी प्रयोगावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो जो TCS आणि IBPS पॅटर्न आहे पहा त्यामध्ये प्रयोगावर खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर रामाने रावणास मारले या वाक्याचा किंवा या वाक्यातील प्रयोग आपल्याला सांगायचा आहे. तर याचा प्रयोग आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 तर सकर्मक भावे प्रयोग. लक्षात ठेवा सकर्मक भावे प्रयोग. यामध्ये कर्ता कोण आहे, कर्ता आहे रामाने, कोणास म्हणजे कर्म आहे रावणास आणि क्रियापद आहे तर मारले. हे जे 3 शब्द आहेत लक्षात ठेवा कर्ता कर्म आणि क्रियापद. तर दिलेल्या वाक्यातील क्रियापद हे कर्म आणि कर्ता त्यानुसार बदलत नाही व ते तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असून ते स्वतंत्र आहे म्हणून हा भावे प्रयोग आहे. सकर्मक भावे प्रयोग. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे दिवसभर हा शब्द कोणत्या क्रियाविशेषण प्रकारात येतो. पहा दिवसभर हा जो शब्द आहे हा कोणत्या क्रियाविशेषण प्रकारामध्ये येतो. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 तर सातत्यदर्शक क्रियाविशेषण. दिवसभर म्हणजे सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय. लक्षात ठेवा सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय हा कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचा एक उपप्रकार आहे आणि क्रियापदाने दर्शवलेली जी क्रिया नियमितपणे घडत आहे म्हणजेच ते क्रियाविशेषण दाखवतं. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर पहा या ठिकाणी वाक्य काय आहे तू स्वतः मोटार चालवशील का. तर यामध्ये स्वतः हा जो शब्द आहे हा अधोरेखित केलेला आहे म्हणजे या शब्दाचा आपल्याला सर्वनामाचा प्रकार सांगायचा आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर आत्मवाचक सर्वनामाचा हा प्रकार आहे. यामध्ये आपण स्वतः नीज या सर्वनामाचा वापर कर्त्यानंतर केल्यास त्याचा अर्थ स्वतः असा होतो त्यामुळे त्याला आत्मवाचक सर्वनाम असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे मुलांनी खरे बोलावे या वाक्याचे अकरण रूप वाक्यात रूपांतर करायचं आहे. पहा अकरण रूप वाक्य. मित्रांनो हा शब्द खूप महत्वाचा आहे तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी गोंधळून जायचं नाही. तर मुलांनी खरे बोलावे या वाक्याचं अकरण रूप वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे म्हणजेच काय तर मुलांनी खोटे बोलू नये हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ते का असणार आहे पहा अकरण रूप वाक्य म्हणजे नकारार्थी वाक्य म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय की जे वाक्य आहे त्याचं नकारार्थी वाक्य आपल्याला बनवायचं आहे त्या वाक्यामध्ये रूपांतर करायचं होतं. तर दिलेलं जे वाक्य आहे हे करण रूप म्हणजेच काय तर होकारार्थी वाक्य आहे. या वाक्यातील खरे याचा विरुद्धार्थ शब्द काय होतो तर खोटे आणि खोटे हे शब्द वापरून आपण मुलांनी खोटे बोलू नये हे नकारार्थी किंवा अकरण रूप वाक्य तयार केलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे निरपेक्ष या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. पहा निरपेक्ष शब्दाचा समानार्थी शब्द उत्तर होईल याचा ऑप्शन क्रमांक 4 निस्पृह हा जो आहे हा निरपेक्ष या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. यामध्ये पहा निरपेक्ष निरीच्छ निस्वार्थी निरभिलाषी आणि अभिलाषीचे समानार्थी शब्द इच्छा असणारा आणि स्वार्थी. पर्याय क्रमांक 4 उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे स्वभावोक्ती या शब्दाचा संधी विग्रह खालीलपैकी कोणता आहे. पहा स्वभावोक्ती या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 स्वभाव अधिक उक्ती म्हणजेच काय तर स्वभावोक्ती. पहा स्वभाव अधिक उक्ती म्हणजेच अस अधिक उ तेच काय होतो तर तो ओ होतो आणि हा गुणादेश स्वरसंधी आहे. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे धातूला प्रत्यय जोडून तयार होणारा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत नसेल तर त्यास काय म्हटले जाते. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ एक व्याख्या विचारलेली आहे पहा आणि व्याख्या ही खूप महत्वाची आहे त्यामुळे प्रश्न थोडासा समजून घ्यायचा आहे.
धातूला प्रत्यय जोडून तयार होणारा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत नसेल तर त्यास काय म्हणतात? तर त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक 3 धातू साधित त्याला म्हटलं जातं. पहा, धातूला प्रत्यय जोडून तयार होणारा शब्द हा वाक्याचा अर्थ जर पूर्ण करत नसेल तर त्यास धातू साधित किंवा कृदंत असं म्हटले जाते. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या स्वानंदी करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चॅनल नवीन आहे पण आपल्याला येणाऱ्या TET साठी खूप महत्त्वाचे व्हिडिओज आपण येत्या 45 दिवसामध्ये घेऊन येणार आहोत. त्यामुळे लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या PDF मिळवायच्या जर असतील तर आपलं पहा व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे आणि आपला टेलिग्राम चॅनल देखील आहे. दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.